जळगाव शहरातील सांडपाणी थेट गिरणा नदीच्या पात्रात सोडलं जात असल्याने गिरणा नदी ही प्रदूषित झाली आहे। गिरणा नदीच्या पाण्यावर अनेक गावांचा पाणी पुरवठा हा अवलंबून आहे। मात्र सांडपाणी थेट नदीपात्रात सोडण्यात येत असल्याने गावकऱ्यांचे आरोग्य देखील धोक्यात आले। याबाबत आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। केंद्र सरकार व राज्य सरकारच्या माध्यमातून नदी स्वच्छता अभियान हे राबवण्यात येत आहे। मात्र दुसरीकडे जर बघितलं तर जळगाव शहरात प्रशासनाचं नदी स्वच्छता अभियानाकडे विसर पडल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळालेलं आहे। आपण आहोत जळगाव शहरातील बांबुरी या गावात। या गावातून गिरणा नदी ही वाहत असते। गिरणा नदीचं पावित्र्य मात्र या ठिकाणी धोक्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण पाहू शकतो जळगाव शहरातून जे सांडपाणी नाल्याच्या माध्यमातून वाहत आहे त्याच्यावर कुठलीही प्रकारची प्रक्रिया न करता हे सांडपाणी जळगाव शहराचं सांडपाणी गिरणा नदीत सोडण्यात आलेलं आहे। त्यामुळे गिरणा नदीचं पावित्र्य या ठिकाणी धोक्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। जे सांडपाणी या नदीमध्ये सोडल्यामुळे नदीचं पात्र हे प्रदूषणयुक्त झालेलं आहे। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्रदूषण झालं असून पाण्याची दुर्गंधी या ठिकाणी वाढलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। एवढंच नाही तर नदीच्या पात्रामध्ये असलेल्या ज्या विहिरी आहेत त्या चार्ज होऊन जवळपासच्या गावातील पाणी गावाला या नदीच्या विहिरींच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातो। मात्र या सांडपाण्यामुळे नदीचं पाणी गढूळ झालेलं आहे, प्रदूषण झालेलं आहे। आता या पाण्याचा पुरवठा जर गावाला झाला तर कुठेतरी नागरिकांचं आरोग्य धोक्यात असल्याचं या ठिकाणी चित्र पाहायला मिळत आहे। कुठल्याही प्रकारचं जळगाव शहरातील जे सांडपाणी आहे त्याच्यावर प्रक्रिया न करता सर्रासपणे नदी पात्रात सोडण्यात आलेलं आहे। त्यामुळे नदीचं पात्र आता हे गिरणा नदी नसून गिरणा गटार झाल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे। नागरिकांकडून देखील या ठिकाणी विरोध केला जातो आहे। प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप देखील नागरिकांच्या माध्यमातून या ठिकाणी केला जात आहे। आता कुठेतरी प्रशासनाला जाग येईल का असा प्रश्न नागरिकांकडून विचारण्यात येत आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।